अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिल्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद। काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या, ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं, पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही। त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, तर ही निवडणूक आता जनतेची आहे। गेल्या 5 वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे, कारण सर्वसामान्य जनता तासनतास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे। सर्वसामान्य जनता गेली 5 वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे। हीच सर्वसामान्य जनता आस लावून बसली होती की बैलगाडा शर्यतींचे घाट पुन्हा कधी गर्दीनं फुलणार, त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आलेले नाहीत, खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र आलेली नाहीत, पर्यटन केंद्रांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। शिवजन्मभूमी शिवनेरी असेल किंवा बलिदान तीर्थ वढू तुळापूर असेल, याच्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही। असे अनेक प्रश्न घेऊन जनता मैदानात उतरलेली आहे। त्यामुळे ही निवडणूक कुणा व्यक्तीची नाही, ही निवडणूक या मतदारसंघातल्या मातामाऊल्यांची आहे, ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे, ही निवडणूक अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे। आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार, तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते। त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगाने जाईल। ती जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदारसंघातले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणं, त्या दृष्टीनं पावलं टाकण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असेल। धन्यवाद। 2 शब्दांची शब्दफेक काय यायला लागले, त्याचा अर्थ तुम्ही शिवरायांना तुम्ही काय म्हणणार, शिवाजीराव आढळरावांना ह्या मातीमध्ये गाडतो। अहो, जे पवारांना जमलं नाही मांडातून ज्यांनी पळ काढलाय, तुम्ही गाडणार का आमच्या शिवरायांना? त्यांनी सर्वे केला माडाचा, यावेळेला 22 लाख रुपये खर्च करून सर्वे केला आणि 22 लाखाचा सर्वे असा आला, पवार साहेब माडामध्ये आपण पडणार आहात, उभे राहू नका। तातडीने माघार घ्यावी लागली, तातडीने। बरं, माझं पण गोपनीय खातं खूप लांबपर्यंत आहे, कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार होतो ना, माझं खातं लय मोठं आहे। त्यामुळे मी आपल्याला सांगतो, पवार धोक्यात आहे, कोल्हे आपलं काय होण्याचा विचार करा। पवार धोक्यात, बारामतीची सुप्रियाताई एवढे धोक्यात आणि मावळचा पाड सुद्धा धोक्यात आहे, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। शिरोडची चिंता करू नका, शिरोडची चिंता करू नका। या शिरोडची सगळे मायबाप जनता हुशार आहे, ही स्वाभिमानी आहे, ही स्वतःच्या विचारांच्या ताकदीने उभी राहिलेली आहे। खोट्या दाढे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका। समोरच्या उमेदवारांना मला आव्हान दिलंय, चौकार विवकार काय नाही, तुम्हाला काढून टाकेल, ही भाषा त्यांची। तुम्हाला संपवेल, तुम्हाला नेस्तनाबूत करेल, कडेलोट करेल, अशा प्रकारची नाटकी भाषा आता सुरुवात झालेली आहे। पण मला काही नवीन नाहीये, सगळं मी बऱ्याच जणांना लोळवलंय आणि बऱ्याच जणांना पळून लावलेलं आहे। त्यामुळे मी निधड्या छातीचा मराठा आहे, शिवरायांचा पाईक आहे आणि मला लढाईचा अनुभव आहे। त्यामुळे मला कोणी शिकवू नये, मला कोणी आव्हान देऊ नये, कारण माझ्या पाठीमागे माझ्या मतदारसंघातील जनता खंबीरपणे उभी आहे।